तेल गरम झालं की त्याच्यात एक मोठी इलायची आणि दालचिनी 2-4 टाकून घ्यायचं आहे. नंतर चिरलेले कांदे परतून घ्यायचे व्यवस्थित. नंतर टाकायचं लसूण, अद्रक टाकायचं, त्यानंतर टमॅटो टाकायचं, त्याच्यामध्ये खोबरं आता छान परतून घ्यायचं. कोथिंबीर घ्यायची. हे सगळं मिश्रण चांगलं वाटून घ्यायचं आहे. त्यात सोललेले काजूही टाकायचे. वाटल्यानंतर 1 चमचा तेल घ्यायचे, त्यात जिरं टाकायचं, कोथिंबीर टाकायची, भरपूर वाटलेला मसाला टाकायचा. त्यानंतर टाकायची हळद, लाल तिखट, जिरं पावडर आणि धना पावडर. त्यानंतर मस्त हलवून घ्यायचं आहे. त्याला कसुरी मेथी टाकायची त्यावरतून. त्याला पुन्हा परतवून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत. त्यानंतर मसाल्याचं पाणी टाकायचं त्याच्यात. हा मसाला आपण स्टोअर करून पण ठेवू शकतो. 2-3 अंड्यामध्ये मीठ मिसळून टाकायचं. झाली भाजी तयार.